नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचे जे नुकसान झालेलं होतं, त्यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी ₹10,000 प्रति हेक्टरी 3 हेक्टर अशी मर्यादा देण्यात आलेली होती. अशी मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार होती. म्हणजे शेतकऱ्यांना ₹10,000 प्रति हेक्टरी 3 हेक्टर मर्यादेपर्यंत रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी हे अनुदान दिलं जाणार होतं आणि यासाठी शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला होता आणि आता या पैशाचं वितरणही सुरू झालेलं आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसेही जमा झालेले आहेत आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जर तुम्हाला या अगोदरची ₹8,500 प्रति हेक्टरी याप्रमाणे अनुदान मिळालेले असेल, तर हेक्टरी ₹10,000 प्रमाणे तुम्हाला रब्बी पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे. यासाठी तुम्हाला फार्मर आयडी काढलेला असणं आवश्यक आहे आणि तो मंजूर असणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलंही काम करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात. चला तर मग पाहूयात की कोणकोणत्या शेतकऱ्यांचे पैसे आणि कधी जमा. या ठिकाणी पाहू शकता, मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र बँकमध्ये यांचे ₹8,050 क्रेडिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता APB सीड सबसिडी असं डिस्क्रिप्शन हे तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता यांच्या बँक ऑफ बरोदा अकाउंटमध्ये ₹10,000 क्रेडिट झालेले आहेत आणि याचंही डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता. सीड सबसिडी दिनांक आहे 11/11/2025. आता काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी ₹10,000 प्रमाणे हे अनुदान जमा होत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये यापेक्षा कमी प्रमाणामध्ये हे अनुदान जमा होत आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हेक्टरी किती पैसे आले. या ठिकाणी पाहू शकता यांचे SBI अकाउंटमध्ये ₹7,500 11 नोव्हेंबर 2025 रोजी क्रेडिट झालेले आहेत. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता ₹4,700 क्रेडिट झालेले आहेत. सीड सबसिडी याचंही डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता. बँक ऑफ बरोदा बँक आहे आणि 10/11/2025 रोजी हे पैसे जमा झाले आहेत. काही लोकांना 10 नोव्हेंबर रोजी, तर काही लोकांना 11 नोव्हेंबर रोजी हे पैसे क्रेडिट झालेले आहेत. यांनाही तुम्ही पाहू शकता ₹4,000 क्रेडिट झालेले आहेत. सीड सबसिडी आहे. तर अशामध्ये खूप साऱ्या लोकांना हे पैसे 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर या दिवशी क्रेडिट झालेले आहेत. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा जिल्हा कुठला आणि तुम्हाला किती रुपये क्रेडिट झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.